पक्षाचा येऊन येऊन येणार कोण येऊन येऊन येणार कोण अध्यक्ष आणि विरोधी पक्ष नेते तसेच आमदार कालूसबाब इतर सगळे पक्षाचे पदाधिकारी आमच्या सहकारी पक्षाचे गोवा फॉरवर्डचे इंडिया अलायन्सचे सगळे सदस्य नेते लोक आणि केरी गांवच्या माझ्या बांधवांनो हो केरी गांव इतिहासकालीन असो गांव आसा। ह्या गांवाची निर्मिती ज्या काळान जाली तो काळ खंयचो नेमको आमकां खबर ना, परंतु देव आजोबा ह्या गांवाचें रक्षण करता आणि आमचो सगळ्यांचो आमी ह्या देवस्थाना मार्फत देवा मार्फत लोकांच्या मार्फत जनतेची जी सेवा केल्या ती सेवा लोकांनी रुजू करून घेतल्या। मोठे यश आतापर्यंत म्हाका ह्या गांवान दिल्लें आसा। अगदी सत्तेच्या उंबरठ्याचेर रोवन एके वेळार व्हरून दवरलो म्हाका 18-19 आमदार मेळून। आज 20 मतदार घेवन हांव लोकसभेची निवडणूक लढपाक म्हाज्या पक्षान सोनिया गांधी, आमचे अध्यक्ष श्री पाटकर, आमचे लीडर ऑपोजिशन श्री युरी आलेमाव, आमचो कालूसबाब, आमचो याल्टन आणि पक्षाच्या सगळ्या कार्यकारिणीन म्हाजेर हे विश्वास म्हाजेर दवरला आणि म्हाका तिकीट दिल्ली आसा। त्यांच्या ह्या विश्वासाक हांव पात्र ठरचो ही म्हाका खात्री आसा, कारण म्हाज्या फाटीमागे सगळ्या जनतेचो आशिर्वाद आसा, देवादिकांचो आशिर्वाद आसा, जाणट्यांचो आशिर्वाद आसा। तर ह्या आशिर्वादाच्या बळाचेर आणि मागच्या सगळ्या कार्याच्या बळाचेर पुढची वाटचाल करूंक जाय। म्हाज्या हातान खूब मोठें काम जातलें अशी म्हाजी मनोदेवता म्हाका सांगता, कारण फाटलो जो म्हाजो इतिहास आसा, जी उड्डाणां हांवें जुन्या काळान घेतल्यात त्यात अत्यंत गरिबांतले गरीब मनीस त्यांच्या कडेन म्हाजें लक्ष गेल्लें आसा। गोव्यांतल्यो एकूण 18 जाती जमाती भितर भंडारी समाज, खारवी समाज, नाभिक समाज, तेली, रेंदेर, हिंदू क्रिश्चन सगळे अशा 18 जमातींका म्हाज्या कडल्यान ओबीसीच्या लिस्टान मान्यता हांवें तांकां त्या काळान मेळोवन दिली। त्या वेळेच्या सरकारचें म्हाका कंप्लीट सहकार्य मेळ्ळें। त्याच प्रमाणे लोकांचे कज्जे खटले तातडीन ताबडतोब सुटावे करचे म्हणून म्हज्या हातांतल्यान कायदे जाले। गोव्यातल्या अगदी बारीक जनतेसाठी जी भाऊसाहेब बांदोडकरांच्या नांवान जी योजना सुरू केली त्यातल्या आज त्या योजनेखाली 2000 रुपये गरिबांक मेळटात। त्याची सुरवात 100 रुपयान हांवें केली, ती सुद्धा भाऊंच्या पुण्यतिथी दिसा केल्ली। महिला आरक्षण बिल म्हज्या कडल्यान हांवें ते सादर केलें, तेच बिल नंतर आतांच्या सरकारान परत पास केल्लें आसा। ही आणि अशा प्रकारची अनेक जी कामां जी जाली ही सार्वजनीक कामाची ही एक प्रकारची रेव्होल्युशनरी क्रांतिकारी बिलां त्या लोकसभेत हांवें मांडली। त्याच्या मागे शक्ती ही तुमची जनतेची, तुम्ही दिल्ली शक्ती, तुम्ही दिल्ले विचार, तुम्ही दिल्ले आश्वासन आणि तुम्ही दिल्लो पाठिंबो त्या खाली जे सगळे त्या लोकसभेच्या पटलाचेर हांव मांडूंक शकलो। आतांय आमच्या समोर अनेक योजना आसात, अनेक प्रश्न आसात, रेती वेवसायांत गुंतलेल्या लोकांचे प्रश्न आसात, घरां बांदपाक लागणारो चिरो त्या संदर्भातले प्रश्न आसात, आमची म्हादय नदीचो प्रश्न आसा, तिळारीचो जे बंद जाल्ली त्यावेळची योजना ती हांवें पूर्णत्वाक त्या काळान घेवन गेल्लो, पण नंतर ती कित्याक बंद केली नंतरच्या सरकारांनी हांव नकळो। ते सगळे रिवायव करून परत एकदा पाण्याचो प्रश्न, नोकरीचो प्रश्न, नोकरी हो अत्यंत महत्वाचो मुद्दो आसा। हांवें त्या वेळार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ITच्या मार्फत हांगा मांद्र्यांत सायबर सिटीची योजना केल्ली। ह्या मांद्रे आणि हर्मलच्या त्या किनारपट्टीचेर त्या ठिकाणी IT रिसॉर्ट्सची योजना केल्ली आणि हजारो लोकांक भितरल्यान नोकरी व्यवसाय मेळटलो अशा स्वरूपाचें चित्र निर्माण जाल्लें। खूब मोठे पंडित त्या काळात त्या लोकांनी म्हाका त्यांनी मदत केली। इन्फोसिसचो नारायण मूर्ती, विजय भटकर, देवांग मेहता आणि रघुवीर माशेलकर, रघुनाथ माशेलकर यांचे सारखे दिग्गज जगान ज्यांचें नांव आसा अशा लोकांनी त्या योजना तयार केल्ल्यो। परंतु तत्कालीन जी सरकारां आसली त्या सरकारांक ते म्हाजें नांव मोठें जाता कदाचित किंवा त्यांच्या मनात म्हाज्या बद्दल कितें आकस आसा यासाठी ही सगळी योजना वाट लावन दवरली। शाळा कॉलेज जे जे कितें हांवें संस्था निर्माण केल्यो, सहकार संस्था निर्माण केल्यो त्यो पाड घालपाच्यो, इबाडपाचो प्रयत्न केलो। काही अंशी म्हाका यश मेळ्ळें, हायकोर्टा मार्फत, कोर्टा मार्फत मेळ्ळें, सुप्रीम कोर्टा मार्फत मेळ्ळें आनी ती वाटचाल चालू आसा। खरी म्हणजे आमचो हो जो भाग आसा मांद्रे मतदारसंघ जो आसा, विशेषतः मांद्रे गांव, केरी गांव हे सगळे माझे गांव। अगदी लहानपणापासून ह्या भूमीन ह्या
समुद्राचेर हांव खेळ्ळा प्रत्येक वेळा हांगा येवन. तर त्या भुमीचेर जे कितें मनान म्हाज्या प्रेम आसा, आदर आसा आनी ह्या भुमीच्या लोकांचें वात्सल्य म्हाज्या प्रती जें आसा तातूंत उतराई जाण्यासाठी हे जे काम अर्दवट उरलें आनी म्हाज्या हितशत्रूंनी जे अपूर्ण दवरलें ते फुडें व्हरून यशाचो झेंडो देशांत लावपाचो अशा प्रकारची शक्ती तुमी म्हाका दियात. जगान लोकांचें नांव फुडें व्हरपाक तुमी म्हाका ताकद दियात इतकी तुमचे कडेन हांव आज विनंती करतां. काल ऑफिशियली गुढीपाडव्याच्या निमित्तान आमचे नॉर्थ गोवाची कॅम्पेन आमी हुतात्मा स्मारक थंयच्यान चालू केली. आज आयच्या दिसाक 4 मतदारसंघान आमचे वर्करांच्यो मिटिंग्यो आसात. पयली मांद्र्या, ताजे उपरांत आमी पेडण्या वतले, पेडणेच्यान सेकंड हाफाक थिवी आनी सांजची म्हापशां असो आयज पुराय दिसाचो आमचो कार्यक्रम आसा. म्हाका चड उलोवपाचें ना कित्याक आमचे बाकीचे सगळे लिडर्स उलयल्यात. पूण एकूच ह्या गोंयच्या जनतेक हांव सांगपाक सोदतां की काल जेन्ना आमी बशींतल्यान जेन्ना प्रवास केलो, जेन्ना पत्रादेवीक गेले आनी पत्रादेवीच्यान जेन्ना मडगांव गेले, हें खंय तरी बीजेपीक खटकलां आनी बीजेपी खंय तरी रेटल जाल्या म्हणून तांकां स्पेशल आमचेर पोस्ट घालचो पडलो, आमचेर बरोवचें पडलें. पूण म्हाका दिसता तो पोस्ट घालून बीजेपीन ह्या पुराय गोंयची जनता, जी बाबडी गरीब जनता जे बशीन ट्रॅव्हल करतात, जे कदंबा ट्रान्सपोर्टांतल्यान जे ट्रॅव्हल करतात, तांचो इन्सल्ट केला. कित्याक आज ह्या सरकाराचे जे इन्फ्रास्ट्रक्चर कदंबा ट्रान्सपोर्ट आहा ते सरकारान वचून पयलीं पोवचें की लोकांक कशे हार्डशीप फेल करच्यो पडटा त्यो, तांच्यो बश्यो रेगुलर कश्यो ब्रेकडावन जातात पळोवच्यो पडटल्यो, त्या बशीचे टायर कशे सुटून पडटा हें तांणी पळोवचें पडटलें. थोड्या जाग्याचेर बशीची सुविधा सुद्दां ना, ती ह्या सरकारान पळोवची पडटली. सो दीस इज एन इन्सल्ट टू द गोवन्स, जे गरीब जनता गोंयची ज्या बशीन प्रवास करता हांचो ह्या सरकारान इन्सल्ट केल्लो आसा. आनी म्हाका खात्री आसा की ज्या प्रमाणे तांकां आमचो जो इंडिया ब्लॉकाचो जो काँग्रेस पक्षाचो उमेदवार एडवोकेट रमाकांत खलपाक जो प्रतिसाद जो मेळटा, निश्चितपणे आमी हे लोकसभेचें इलेक्शन हें जिखतले. गांवांत आयले आनी आमचो भाई रमाकांत खलप जावं आमचे पार्टीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर, आमचे आमदार बाब कालूस, दुसरे आमचे गोवा फॉवर्डचे बाब दीपक आनी सगळे वेल विशर काँग्रेस पक्षाचे सगळे मोगी, आज आमचे ही मिटींग केरी गांवांत जातली. आनी जे आमचे भाईक जेन्ना काँग्रेस पक्षान आज टिकेट दिल्या ताका एक कारण आसा. कारण म्हणजे जेन्ना पार्टीक दिसलें की गोंयांत जो आज जे अन्याय जाता, जावं लँड सेल जाता, जे अनएम्प्लॉयमेंटाचो इश्यू जाता, जे ही सगळे हे इश्यू असलो मनीस जायो ज्या मनशाक म्हाका दिसता लोकसभेन वचोन हे प्रश्न आमचे मांडपाक जाय. आमी जेन्ना आमचे विरोधीचे आमदार बाब कालूस आहाय, आमी काँग्रेस म्हणून पक्ष हे मांडटा, जावं 7 जाम आहाय, पूण आज गरज आहा असलो कास्तार जाय जे कास्ताराक एक कापास्ताद आहा तेगेले व्यू मांडपाक. व्यू लोकसभेत वचोन जरी तर तूं मौन रावलो, चूप रावलो जाल्यार कांयच गोंयचें जावपा ना. आज जे भाशेन पेडणे ह्या तालुक्यांत जे भाशेन लँड सेल जाता, जे कायदे म्हाका दिसता राती हे कायदे येता, लोकांल्यो जमनी वयता, जे मोपाचो एपोर्टाचो कितले लोकांक तेमी एम्प्लॉयमेंट दिलो. टॅक्सीचो इश्यू हिंगा आहा, ट्युरिस्ट बेल्टान आज टॅक्सी भाव आमगेले नाखुश आहा, जे गव्हर्नर स्पीड गव्हर्नर जावं जे मिटर बसयले वयताय थिंगाय हो फोटींग बीजेपीचो सरकार आज लोकांक खूंय ना खूंय बारीक लोकांक पिडपाक लागला. इट इज द कंप्लीट करप्शन. आनी आमकां खात्री आहा कित्याक जेन्ना आमगेले व्यू गेले, जेन्ना आमच्या पार्टीचे प्रेसिडेंटाचे व्यू गेले, वॉट गोवा नीड्स, गोंयांत कितें जाय, असलो मनीस जायो जाका कापास्ताद आहा, कास्ता जाका करेज आहा, जाका कन्विक्शन आहा. आनी कितलीं बिलां तेणें सांगली ते भाशेन, कितले वुमन रिजर्वेशन बील, मुंडकार एक्ट जावं इतलीं बिलां तेणें इन द पास्ट हें घेतलेलें आहाय. दोनूय कॅन्डिडेट आमगेले कॅन्डिडेट इज अ मिक्सचर ऑफ यंग, डायनॅमीक आनी मेच्युअर जे लिडर आहाय. इतले इन द पास्ट तेगेलो गोंयचेर म्हाका दिसता जायतो गोंयकारालो तेका आशिर्वादान दुबाव ना.
जो फीडबॅक आमकां मेळटा ते भाशेन जे कालुसान सांगला ते भाशेन आमकां लीड आमगेली वाडोवपाक जाय. लोक ह्या BJP सरकाराचेर आनी ह्या MPचेर हेजेर नाखुश आहे आनी दे वील डेफिनेटली म्हाका खात्री आहा की भरपूर मोतांनी आमचे रमाकांत भाई खलाप हे जिखतले. कॅन्डिडेट आसा तो रमाकांत खलाप. विरोधी पक्ष आमचो लीडर ऑफ ऑपोजिशन दिलीप बाबा, आमचो GPCC प्रेसिडेंट अमित बाब पाटकर आनी सगळे आमचे अलायन्स पार्टनर आसा ते म्हजे मोगाळ भावन वयलो. थोडे दीस फाटीं हांव आयिल्लो आजोबा देवळांत जात्रा आशिल्लो तेन्ना कित्याक पांय पडपाक, कित्याक आजोबा देवस्थान आनी आजोबा हिंगा व्हेरी पावरफूल. ते मागल्यार हांवें आयकलें ते मेळटा म्हणून आनी आमी आयज आयल्या हिंगा पांय पडपाक कित्याक आमकां लीड जाय. फकत जिखपा न्ही, लीड वीथ ग्रेट मेजॉरिटी आमगे रमाकांत खलापाक. कित्याक तो बरो मनीस म्हूण बरो करतलो आनी तुमकां सांगलां आतां तेगे विजन कितें आसा ते फुडें कितें व्हरपाक गोंयचे पासत आनी आमच्या देशा पासत. तो ओरिजिनली हिंगाचो आनी हिंगा कितले पाटी रिप्रेजेंटेशन केलें तेणें आमदार म्हूण आशिल्लो आनी MP पासून आशिल्लो युनियन मिनिस्टर, तुमकां सगळें खबर आसा. आनी देखून आमी आयले हिंगा परत आमची जर्नी रिस्टार्ट करपाक आनी देवा फुडें पांय पडपाक आनी मागपाक सगळें बरें जातलें म्हूण आनी ताका बरें मार्जिनान निवडून हाडपाक. आमचे उत्तर गोवा उमेदवार खलप भाई तशेंच गोंयचे लेजिस्लेटिव्ह ऑपोजिशन लीडर युरी आलेमांव, काँग्रेसचे आमदार ॲडव्होकेट कालूस, आपले प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर, तसेच वेगवेगळ्या पक्षांचे इंडियाचे घटक हांगासर आज तिसरे दिसा ह्या मतदारसंघात मेळटात. भाई बद्दल कितें सांगप हे म्हाका उचित दिसना, कारण भाईचो ह्या मतदारसंघात जेन्ना डेब्यू कारकत स्टार्ट जाल्या तेन्ना आमी दोपरान चलताले. म्हणजे पयलो चीफ मिनिस्टराच्या बाय इलेक्शनाक भाईचे हांगासर पॉलिटिकल आणि लेजिस्लेटिव्ह विंगान त्यांचे ओपनिंग ह्या मतदारसंघातून झाला. त्याच्या नंतर सतत अनबिटेबल 5 वेळार त्यांच्यानी प्रतिनिधित्व केलं ह्या भागाचे. एक वेळार गॅप गेलो आणि परत येयलो. अशा 6 वेळार त्यांच्यानी हांगासरले लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या हेतून हांगासरले त्यांच्यानी आवाज उठयलो आसा. त्याच्या नंतर परते ते केंद्र सरकारान हांगासून उत्तर गोंयचे खासदार म्हणून गेले आणि कायदा मंत्री म्हणून त्यांच्यानी आपली योग्य भूमिका थंय पार पाडल्या. त्यांच्यानी आपल्या भाशणात बरोबर विश्लेषणय केल्लें आसा. मदलो काळ हो परिवर्तनाचो गेलो आणि त्याच्यामुळे एक साधारण 10-15 वर्षांचो जरी गॅप पडलो जाल्यार आज तेच परिवर्तन उलटे दिशेन चल्लां. त्या परिवर्तनाचे आमी भाग असले आणि आज ह्याही परिवर्तनाचे आमी भाग आसा हें म्हाका हांगासून नमूद करूंचें दिसता. आणि म्हाका खात्री आसा की ज्या पद्दतीन गोंयभर जो एक अंडर करंट आसा त्याचो आमी योग्य रित्या करतले, उपयोग करून घेतले. कारण उमेदवारी डिक्लेअर जाल्या नंतर सतत हा 4थो दीस आणि आमी ह्या मतदारसंघात सतत एका वेगवेगळ्या कार्यकर्त्यांक घेऊन मेळटात. साधारण राज्य स्तरा वयले सुद्धा लिडर्स हांगासर पावतात आणि ही सुरवात आसा गोंयची. हो गोंयच्या भागाचो हो मतदारसंघातलो हो गांव हेची सुरवात आसा. आणि हेका म्हाका खात्री लायक हांव सांगता, ज्या पद्दतीन आमी सतत आतां भोंवतात उमेदवारी डिक्लेअर जाल्या नंतर किंवा त्याच्या पयलीं भोंवताले तेन्ना दिसता. आणि आज उमेदवारी डिक्लेअर नंतर जो एक जोश तयार जाला, जी उमेद कार्यकर्त्यां भितर लोकां मदीं ती तयार जाल्या, तेका लागून विजय हो निश्चिंत आसा भाईचो आणि तो आमी जरूर करून घेतले. इतलेंच मागता की आमी सगळ्यांनी ज्या प्रकारे हेचो जो आमी हातभार लावन आमी जे कार्य फुडें व्हरता ते अशेंच व्हरचे आणि येणारी निवडणूक आमी होच मतदारसंघ न्हू तर दक्षिणेचोय मतदारसंघ जिखून आमी गोंयच्या प्रतीन सुद्दां आमी राष्ट्राक आमी हातभार लायतले. देव बरें.